थांबा, घराबाहेर पडण्यापूर्वी ही माहिती शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मान्सूनची एंट्री होण्याआधीच महाराष्ट्रासाठी एक भयंकर धोक्याचा इशारा आलाय. तब्बल 1000 किलोमीटर लांबीचा एक वादळी ढग महाराष्ट्रात घुसला आहे. हवामान विभागाने संपूर्ण महाराष्ट्राला अर्जंट इशारा दिला असून सावध राहण्याचं आवाहन केलंय, कारण पुढचे 72 तास महाराष्ट्रासाठी अत्यंत धोक्याचे आहेत. 2 दिवसांपासून अनेक भागात मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस सुरू झालाय, पण आता त्याची तीव्रता कित्येक पटींनी वाढणार आहे आणि हे ऐकताना मन गोठतंय. आज रात्रीपासूनच महाराष्ट्राच्या वातावरणात भयंकर बदल होऊ लागलाय, कारण बंगालच्या उपसागरातून तसेच अरबी समुद्रातून बाष्पयुक्त ढगांची एक प्रचंड फौज महाराष्ट्राच्या वेशीवर येऊन थांबली आहे. निसर्गाचं हे रौद्र रूप पाहून खुद्द हवामान तज्ज्ञ हादरले आहेत. जेव्हा सॅटेलाईटद्वारे काढलेला महाराष्ट्राचा एक फोटो समोर आला, त्यात महाराष्ट्राच्या आकाशात तब्बल 1000 किलोमीटर लांबीची वादळी ढगांची फौज स्पष्टपणे दिसली. तिचा वेग 120 किलोमीटर प्रति तास आहे. याआधी इतका लांबलचक वादळी ढग कधीच पाहिला नव्हता आणि याच ढगाचा कहर 12 जिल्ह्यांवर दुप्पट वेगाने कोसळणार आहे. हे ऐकताना कदाचित तुम्हाला खोटं वाटेल. तुम्हाला वाटेल आत्ता तर ऊन पडलंय, कुठे ढग आलाय. पण हीच परिस्थिती 15 वर्षांपूर्वी झाली होती आणि तेव्हाही लोकांना शेवटच्या क्षणापर्यंत विश्वास ठेवणं कठीण गेलं होतं. त्यावेळी सुपर एल निनो सक्रिय होता आणि जेव्हा जेव्हा सुपर एल निनो येतो तेव्हा एकतर दुष्काळाचं सावट असतं किंवा अवकाळी पाऊस हैराण करून सोडतो. मार्चच्या शेवटच्या दिवसांत आणि एप्रिलच्या सुरुवातीला महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने शेतकऱ्याला झोडपलं होतं. अतोनात नुकसान झालं होतं. आता सगळीकडे चर्चा होती की पाऊस थांबला, पण अचानक 1000 किलोमीटर लांबीची ढगांची एक वादळी साखळी भारताच्या दिशेने निघाली आहे आणि तिचा पहिला दणका महाराष्ट्रालाच बसणार आहे. तिचा वेग क्षणाक्षणाला वाढतोय आणि हे सांगताना काळजाचा ठोका चुकतोय. लक्षपूर्वक ऐका, ही बातमी वरवरची नाही. हवामान विभागाने खास करून पुण्याच्या वेधशाळेने सॅटेलाईटवरून पावसाचा नकाशा जाहीर केलाय. त्यात स्पष्ट दिसतंय की 1000 किलोमीटर लांबीची ढगांची फौज महाराष्ट्रात शिरली आहे आणि ज्याचा फटका 12 जिल्ह्यांना दुप्पट वेगाने बसणार आहे. याची तीव्रता लक्षात घेऊन स्वतः मुख्यमंत्र्यांनी एक तातडीची बैठक घेतली आहे आणि त्या बैठकीत हे ढग कुठून कुठे जात आहेत, कोणत्या जिल्ह्यांमधून कसे सरकणार आहेत याची यादीच स्वतः जाहीर केली आहे. काही दिवसांपूर्वी गारपीट झाली होती. चक्रीवादळासारखं वातावरण पसरलं होतं. आता आकाश स्वच्छ झालंय, पण हवामान तज्ज्ञ सांगतात की वातावरण कधी पालटेल याचा भरोसा नाही, कारण अवकाळी पाऊस असाच असतो, कुठलीही वॉर्निंग न देता येणारा. पण सध्याची परिस्थिती खूप विचित्र आहे. मागील 15-20 वर्षांपूर्वी विदर्भ मराठवाड्याच्या सीमा भागात रात्रीच्या वेळी असाच प्रलय आला होता. अगदी तसाच काळ आता पुन्हा एकदा डोळ्यासमोर उभा ठाकलाय. याचं मुख्य कारण म्हणजे प्रशांत महासागरात सुपर एल निनो नावाचा राक्षस जागा झाला आहे. हा दर 15-20 वर्षांनी येतो आणि जेव्हा येतो तेव्हा अख्खी जिल्ह्याचे जिल्हे उद्ध्वस्त करतो. यामुळे जून-जुलैमध्ये पावसाचा थेंबही पडणार नाही अशी स्थिती येऊ शकते. पण आता हा अवकाळी पाऊस इतका धुमाकूळ घालणार आहे की पावसाळ्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण होईल. मग ही 1000 किलोमीटरची फौज कोणत्या 12 जिल्ह्यांना टार्गेट करणार? कुठे आज रेड अलर्ट जारी केला आहे? देशातील त्या 16 राज्यांची यादी काय? का संपूर्ण भारतात आज आणीबाणीसारखी स्थिती निर्माण झाली आहे? सुपर एल निनोचा तडाखा नक्की कोणाला बसणार आहे याची एक एक बातमी नीट समजून घेणं आता खूप गरजेचं आहे. हा व्हिडिओ मध्येच सोडू नका, नाहीतर मोठं नुकसान होऊ शकतं. कालपर्यंत वाटत होते की ऊन आले, पाऊस गेला, पण भीती अजून संपलेली नाही. संकट उलट दुप्पट वेगाने आपल्याकडे सरकत आहे. विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर पॅसिफिक महासागरातला हा उष्णतेचा राक्षस भारतीय हवामान चक्राला गिळंकृत करायला निघालाय. अरबी समुद्राचा रंग काल रात्री अचानक काळाभोर पेडला आणि तिथून निघणाऱ्या वाफेच्या महाकाय डोंगरांना हिमालयाची बर्फाळ हवा धडकली. हीच धडक आता 12-13 जिल्ह्यांत थैमान घालणार आहे. एरवी ढग 1-2 किलोमीटरचे असतात, पण आता हजारो किलोमीटरची साखळी एकत्र आली आहे. या ढगांचा आकार लंबवर्तुळाकार असून ते इतके अवाढव्य आहेत की जेव्हा फुटतील तेव्हा अख्ख्या राज्याला कवेत घेतील. म्हणूनच महाराष्ट्रासह देशातील 16 राज्यांत हाय अलर्ट जारी झाला आहे. जरा कान देऊन ऐका, ही काही साधीसुधी पावसाची बातमी नाही. थेट आभाळ फाटण्याचे संकट आपल्या उंबरठ्यावर येऊन ठेपलं आहे. सॅटेलाईटने जे फोटो काढले ते पाहून भल्याभल्यांची झोप उडाली आहे. सध्या हवामान विश्वात सगळ्यात जास्त भीती ज्याची वाटते तो विषय म्हणजे सुपर एल निनो. तुम्ही म्हणाल ही काय नवीन भूताटकी, आम्हाला आधी पावसाचे सांगा. पण मंडळींनो, याच एल निनोमुळे निसर्गाचे चक्र उलटे फिरले आहे. आपल्याला 2015-16चे ते भीषण वर्ष आठवत असेलच, जेव्हा लातूरच्या तहानलेल्या जनतेसाठी चक्क रेल्वेने पाणी वाहावे लागले होते. त्या भीषण दुष्काळाच्या आठवणी अजूनही थरकाप उडवतात. दुर्दैवाने तसलाच काळ आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दारावर उभा ठाकला आहे. साध्या एल निनोमध्ये पावसाचे प्रमाण फक्त कमी असते, पण हा सुपर एल निनो आहे.
हा एकदा सक्रिय झाला की मागे काहीच शिल्लक ठेवत नाही आणि हा अवकाळी पाऊस इतका झोडपून जातो की येणाऱ्या मुख्य मान्सूनचा पायाच उखडून टाकतो. हे ऐकताना मन भरून येते. अमेरिकन आणि भारतीय हवामान खात्याने संयुक्तपणे धोक्याची घंटा वाजवली असून पुण्याच्या वेधशाळेने महाराष्ट्राच्या दिशेने सरकणाऱ्या तब्बल 1000 किलोमीटर लांबीच्या अजस्र आणि काळ्याकुट्ट ढगांच्या भिंतीचे ठोस पुरावे दिले आहेत. या 12 जिल्ह्यांना ढगफुटीपेक्षाही भयंकर दृश्य येत्या काही तासांत पाहायला मिळणार आहे. जमिनीपासून तब्बल 10 किलोमीटर उंचीवर ढगांचा एक महाकाय डोंगर तयार झाला असून जेव्हा हे ढग जमिनीच्या दिशेने आदळतील तेव्हा फक्त पाऊस नाही तर विजांचा असा तांडव होईल की सिमेंटच्या भक्कम घरेही पायापासून थरथर कापतील. न्यूजवर तुम्ही पाहिलेच असेल की शेजारील राज्यांत या ढगांनी आधीच हाहाकार माजवला आहे आणि आता महाराष्ट्राचा नंबर लागला आहे. हे ढग इतके जड आहेत की जमिनीवर येताना त्यातून पाण्याचे थेंब नाही तर बर्फाचे मोठमोठे गोळे आकाशातून गोळ्यांसारखे बरसू लागतील. कल्पना करा, भर दुपारी अचानक सूर्य गायब होईल, चहूबाजूला रात्रीसारखा काळाकुट्ट अंधार दाटून येईल, वाऱ्याच्या एका झटक्यात जुनी झाडे एखाद्या काडीसारखी मोडून पडतील. हे काही काल्पनिक नाही तर पुढच्या काही तासांत तुमच्या भागात प्रत्यक्ष घडणारे हे भीषण वास्तव असू शकते. हे ऐकताना अंगावर काटा येतो, पण हीच वास्तवाची तयारी आहे. पुढचे 3 दिवस संपूर्ण महाराष्ट्रासाठी धोक्याचे आहेत. त्यामुळे तारीख आणि वेळ नीट लक्षात ठेवा. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांत वाऱ्याचा वेग प्रचंड असेल. ज्यांची कच्ची घरे आहेत त्यांनी तातडीने सुरक्षित इमारतींचा आडोसा घ्यावा. एकही क्षण वाया घालवू नका. पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या पट्ट्यात द्राक्ष, डाळिंब आणि कांद्याच्या बागांवर जणू गारांचा काळ कोसळणार आहे. वर्षभराची मेहनत एका रात्रीत मातीमोल होण्याची भीती निर्माण झाली आहे आणि हे ऐकताना शेतकऱ्यांसाठी मन जड होते. दुसरीकडे विदर्भ आणि खानदेशातील बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, नागपूर, जळगाव आणि धुळे यांत विजांचा कडकडाट इतका भीषण असेल की दर सेकंदाला आभाळ फाटून जमिनीवर येतंय की काय असा भास होईल. हा सुपर एल निनोचा तडाखा केवळ पाऊस घेऊन येत नाही, तो सोबत विनाशकारी वारेही घेऊन येत आहे. अशावेळी अफवांवर विश्वास न ठेवता हवामान खात्याने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. विजा चमकत असताना झाडाखाली उभे राहू नका, हे जीवघेणे ठरू शकते. विजेच्या खांबापाशी किंवा पत्र्याच्या शेडखाली थांबणे टाळा. शक्य असल्यास घराबाहेर पडूच नका. जुन्या वाड्यांमध्ये किंवा कच्च्या घरांमध्ये राहणाऱ्यांनी पक्क्या इमारतींचा आश्रय घ्यावा. नदी नाल्यांच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांनी पाण्याच्या वाढत्या वेगाकडे लक्ष द्यावे. शेतकऱ्यांनी जनावरांना उघड्यावर बांधू नये, त्यांना सुरक्षित गोठ्यात बांधावे. निसर्गाच्या या कोपापुढे आपण हतबल असलो तरी आपली सतर्कता आणि पूर्वतयारीच आपल्याला वाचवू शकते, हे विसरू नका. हे 1000 किलोमीटरचे ढग आता तुमच्या उंबरठ्यावर आले आहेत, त्यामुळे गाफील राहू नका. स्वतःची आणि आपल्या मुक्या जनावरांची काळजी घ्या. प्रशासनाकडून वेळोवेळी येणाऱ्या सूचनांचे पालन करा आणि मोबाईलवर हवामान खात्याचे अपडेट वारंवार तपासा. ही बातमी तुमच्या नातेवाईकांना, शेजाऱ्यांना, मित्रांना आत्ताच शेअर करा, कारण तुमच्या एका शेअरने कोणाचा जीव वाचू शकतो. ही वेळ आहे सावध होण्याची, कारण हा केवळ वादळाचा इशारा नसून निसर्गाचे एक भयानक वास्तव आहे जे आपल्या समोर उभे ठाकले आहे. सुरक्षित रहा, सावधान रहा आणि इतरांनाही या संकटाची जाणीव करून द्या. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून हवामानाचे प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचत राहील. धन्यवाद.